आणि भारतीय जनता पार्टीकडे आमच्याकडे निष्कलंक माणसं. आता आमच्या सोनालीताई नलवडे ह्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार, सर्जेराव अण्णा त्यांचे सासरे, कुठलाही डाग त्या माणसाच्या ह्याच्यावर नाही, कुठली काही जागा घेतली नाही, कुठं काही केलेलं नाही, काही सुद्धा नाही. एक निष्कलंक, चारित्र्य संपन्न आणि समाजासाठी खिशातले पैसे घालून झटणारा माणूस म्हणून ते त्यांच्याकडे सगळं बघितलं जातं. आज हे सगळे आमचे उमेदवार आहेत, चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत, कोणावर कुठलाही डाग नाहीये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने निवडणूक उभा केलेली आहे. आमच्या पाठीमागं प्रचंड पाठिंबा लोकांनी व्यक्त केलेला आहे. काँग्रेसमधली सुद्धा आणि राष्ट्रवादीतली सुद्धा बरीच मंडळी येऊन भेटून आम्हाला या ठिकाणी जात आहेत आणि सगळ्यांनी आम्हाला 100% कमळाला या वेळेला संधी द्यायची ही पलुसकर नागरिकांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे. आम्ही ताकदीने लढतोय आणि कमळ इथं आल्याशिवाय पलूसचा विकास होणार नाही. कमळ आल्यानंतर पलूसचा विकास बकास झालेला दिसेल, कारण ही सगळी मंडळी मिलजुलके काम करणारी आहेत आणि आमची मंडळी वेगळी आहेत. त्यामुळं पलूसकरांना माझी नम्र विनंती, हात जोडून पलूसला ह्या अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांचे उमेदवार आणि सर्व नगरसेवक चांगल्या मतानं निवडून द्यावं असे मी पलूसकरांना या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं विनंती करतो.